आज श्रावणातला तिसरा मंगळवार। आजही अनेक ठिकाणी मंगळागौरी रंगणार आहेत आणि ह्या मंगळागौरींचे खेळ शिकवण्यासाठी एक विशेष प्रशिक्षण वर्ग औरंगाबादमध्ये घेतला जातोय। पाहूयात इथे काय नेमकं शिकवलं जातं ते। औरंगाबादमध्ये हा महिलांचा प्रशिक्षण वर्ग सुरू आहे, तो मंगळागौरीच्या खेळांचा। मंगळागौरीचे खेळ काळापरत्वे विस्मरणात जायला लागले। ते खेळ आणि त्यांची परंपरा टिकून राहावी यासाठी औरंगाबादच्या काही महिलांनी एकत्र येत या खेळांचे प्रशिक्षण वर्ग घ्यायला सुरुवात केली आहे। हे शिबिर घ्यायचा उद्देश असा आहे की आपले जे जुने पारंपरिक खेळ आहेत ते कुठेतरी आता लोप पावत चाललेत। वेगवेगळे नाचाचे प्रकार किंवा खेळाचे प्रकार यायला लागलेत, पण हे पारंपरिक खेळ आहेत की जे पूर्वीपार सगळे चालत आलेले आहेत आणि त्यामुळे व्यायाम खूप घडतो। आपलं घर नोकरी ह्यात फार रमलेलं आहोत, त्यातनं कुठेतरी बाहेर पडून परत एकदा ताजंतवानं व्हायसाठी आपल्या बरोबरीच्या सगळ्यांच्या समावेश करत मैत्रिणींच्यात मिसळायचं आणि म्हणून मग हे खेळ पुढच्या पिढीकडे जाणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटलं। मंगळागौरीचे हे खेळ एका पिढीनं दुसऱ्या पिढीला शिकवले। या खेळांबद्दल विशेष साहित्य उपलब्ध नाही। या प्रशिक्षण वर्गात नोकरी करणाऱ्या महिलाही आवर्जून खेळ खेळायला येतात, त्यानिमित्तानं थोडा विरंगुळाही मिळतो। लहानपणी आम्ही हे सहजच खेळायचो आणि आता आम्हाला त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतंय याचं आम्हाला खरं म्हणजे, कारण हे आमच्यामुळंच झालेलं आहे। बऱ्याच वर्षामध्ये आम्ही हे सगळं काही केलेलं नाही आहे। संसारामध्ये रमून किंवा बाहेरच्या इतर गोष्टीकडे हे करून आम्ही हे जुनं सगळं थोडंसं विसरत चाललो होतो। ह्याला परत उजाळा देण्यासाठी आम्ही ह्या प्रशिक्षणामध्ये स्वतःच्या मनाने आणि आनंदाने याच्यामध्ये सहभागी झालो। फार वर्षापासून इच्छा होती हे खेळ खेळावेत, तसंच लहानपणी माहीत होतं सगळं हे, पण आता मधले लहान लहान मुलं असण्याच्या कारणाने शाळा वगैरे या सगळ्यातून मुलांचे शिक्षण वगैरे चालू व्यवस्थित क्लास त्यांचं लाईनला लागल्यानंतर आम्ही ह्या परंपरा परत मैत्रिणींचा जमाव करून ग्रुप करून त्यामध्ये सुरू करायचा प्रयत्न केला। मग आता शिकायलाही मिळतं आणि काही काही लक्षात पण आहे जुना। आजकाल आपल्या परंपरा ही पुढे न्यायला पाहिजे म्हणून हे खेळ गरजेचे आहेत आणि लोकांसमोर हे यायला पाहिजे आणि लेडीजना बाहेर पडता येत नाही। या खेळाच्या निमित्ताने सगळ्यांच्या एकमेकांशी ओळखी होतात। योगा आणि ह्याच्या संदर्भात सुद्धा म्हणजे आपलं स्वतःचा फिटनेस राहतो व्यवस्थित, म्हणून हे खेळ खेळायला पाहिजेत आणि स्वतः काहीतरी मन आणि हे चित्त शांत होणं, मेडिटेशन हे याच्यातून सगळं। मंगळागौरीचे हे खेळ म्हणजे स्ट्रेस बस्टर अर्थात ताण हलका करण्याची साधनं आहेत आणि विरंगुळाही आहे। सध्या फॅड असलेला झुंबा म्हणजेच पूर्वीच्या काळातली मंगळागौर असंही म्हटलं जातं। नावं वेगवेगळी असली तरी मंगळागौरीच्या या खेळांच्या निमित्तानं आणखी काम करण्याची ऊर्जाही मिळते। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।